नमस्कार मित्रांनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न. मी गोंदिया मॅथ्सवाला तुमच्या समोर घेऊन येत आहे काही असे प्रश्न जे पोलीस भरतीमध्ये काहीदा विचारलेला आहे आणि तेच प्रश्न आम्ही पाहूया. तर आजच्या प्रश्नाला सुरुवात करू. तर वेळ न गमावता आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. आजचा पहिला प्रश्न आहे 120 पानी पुस्तकाच्या 120 पानी पुस्तकाच्या 2/5 भाग वाचून संपवलं तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहिली. हा प्रश्न अनेकदा पोलीस भरतीला विचारलेला आहे आणि हा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. तर या प्रश्नाला कसं का सोडवायचं तर पहा, 120 पानी पुस्तकाच्या 2/5 भाग वाचून संपवलं तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहिली. म्हणजे शिल्लक पानं काढायचं आहे तर कसं काढूया. तर 2/5 भाग हा पूर्ण वाचून झालेला भाग आहे. तर 5 इथं जर तुम्ही बघाल तर या फ्रॅक्शन मध्ये जो छेद असते तो पूर्ण भाग असते आणि जो अंश असते हा वाचून झालेला भाग असते. तर 5 मधून 2 भाग वाचायचा, 5 मधून 2 भाग वाचून झालेला आहे. तर किती भाग वाचायचा राहिला आहे तर सर 3 भाग वाचायचा राहिला आहे. किती मधून तर 5 मधून. बस या क्वेश्चनला म्हणजे या इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर आपला लगेच प्रश्नाचा उत्तर येईल. तर 5 किती वेळा कपेल तर 5 दुनी 10 आणि 5 च्या 20 आणि 24 आणि 3 च्या मल्टिप्लाय केलं तर एकूण येईल 72 आणि आपला ऑप्शन जो आहे तो आहे 72. तर असे जे प्रश्न पोलीस भरतीला विचारत असते. आणि आता दुसरा प्रश्न आम्ही बघूया. तर दुसरा प्रश्न आहे की 3 मुलांना 27 वह्या, ही वही आहे, वह्या किंवा वही वाटल्या तर 1 ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येईल. आता 1 ग्रोस म्हणजे किती वही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर 1 ग्रोस म्हणजे 1 ग्रोस म्हणजे 12 डझन पुस्तक आणि 12 डझन म्हटल्यावर 12 डझन म्हणजेच किती पुस्तके तर 144 पुस्तके होतात. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की 1 ग्रोस पुस्तक म्हणजेच 12 डझन आणि 12 डझन म्हणजेच 144 पुस्तके. तर आता इथं दिलं आहे की 3 मुलांना 27 वही वाटल्या तर 1 ग्रोस वह्या कित्यांना तर 27 वह्या 3 मुलांना वाटल्या तर 1 मुलाला किती तर 27 डिवाइड बाय 3 केलं तर 9 पुस्तक एका मुलाला वाटायचे आहे आणि एकाला 9 तर 144 पुस्तके किती मुलांना वाटायची असतील तर 144 डिवाइड बाय 9 करू तर टोटल किती तर 16 वेळा म्हणजे 16 मुलांना पुस्तके वाटायची असतील. म्हणजे 101 ग्रोस वह्या किती मुलांना तर 16 मुलांना वाटायचे आहेत किंवा वाटता येईल. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारत असते. आणि याच्यानंतर दुसरा प्रश्न आम्ही बघूया. तर हा प्रश्न तिसरा प्रश्न आहे की 180 च्या 2/5 हा 120 च्या 3/5 पेक्षा कितीने मोठा आहे. हा प्रश्न जो आहे सोपा प्रश्न आहे की 180 च्या 2/5 हा 120 च्या 3/5 ने कितीने मोठा आहे किंवा कितीने लहान आहे. असे प्रश्न लगेच म्हणजे बरेच वेळा विचारत असतात. तर हा प्रश्न कसं का सोडवता येईल तर पहा की 180 च्या म्हटल्यावर चा म्हणजे का होते तर चा म्हणजे गुणाकार होते. चा ची चे हे असे शब्द जर आले कोणत्याही प्रश्नाला जर आले तर याचे मतलब म्हणजेच गुणाकार होते. तर 180 च्या 2/5 हाचा मिनिंग म्हणजेच इक्वल्स टू होते आणि 120 च्या 3/5. आता या दोन्ही इक्वेशनला वेगवेगळे सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर कंपॅरिझन करू की हे म्हणजे लहान आहेत किंवा मोठे आहेत किंवा कसं का म्हणजे दोन्ही समानपणे असू शकतात. तर कसं सॉल्व्ह करायचं तर 5 ने 180 ला किती वेळा कापता येईल तर 5 तिरी 15 वाचले
3, 5 × 30 आणि 36 दुनी 72. तर या इक्वेशनच्या 72 येईल आणि इथं सॉल्व्ह केल्यानंतर हे 5 ना 120 24 वेळा कपेल म्हणजे 24 3 72. म्हणजे दोन्ही इक्वेशन कसे आले तर बरोबर आले. म्हणजे दोन्ही इक्वेशनला सोडवल्यानंतर दोन्ही संख्या बरोबर मिळाली तर आपला आन्सर होईल की दोन्हीही समान आहेत. बरोबर, म्हणजे लहान नाही आणि मोठा पण नाही, तर कसं आहे तर दोन्ही समान आहे. यानंतर 5वा क्वेश्चन आहे, रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ओके, आणि 1/4 भागात भुईमुग लावला व उरलेला 25 एकरात ज्वारी लावली, तर रामरावाने एकूण किती एकर शेत लावले किंवा एकूण किती एकर शेत त्याच्या जवळ आहे. म्हणजे रामरावांनी 1/3 भागात ऊस लावलं आणि 1/4 भागात भुईमुग लावलं व उरलेल्या शेतात त्यांनी म्हणजे 25 एकरात ज्वारी लावली, तर रामरावाजवळ एकूण किती होतं. तर इथं लक्षात ठेवायची गोष्ट हे आहे की त्यांनी किती तर 1/3 मध्ये का लावलं आहे तर ऊस लावला आहे आणि 1/4 भागात किती 1/4 भागात भुईमुग लावलाय. तर लक्षात ठेवाल की ऊस जेवढ्या भागामध्ये लावलाय आणि भुईमुग जेवढ्या भागामध्ये लावलाय त्यांच्या दोन्हीचं बेरीज करू आणि बेरीज केल्यानंतर 1 मधून मायनस करू किंवा मी पहिल्यांदा सांगितलंय तसं करू तरी पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. तर कसं का तर यांच्या क्रॉस मल्टिप्लाय करू तर 4 1 4 प्लस आणि 3 1 3 अपॉन 3/12. तर 4 आणि 3 7/12 म्हणजे 7/12 भागात त्यांनी ऊस आणि भुईमुग लावलेला आहे. तर वाचलं किती तर मी मागच्या प्रश्नात सांगितलं आहे की 12 म्हणजे छेदचा जो असते ते एकूण असते, म्हणजे एकूण जमीन त्याची फ्रॅक्शन मध्ये 12 आहे आणि किती भागात तर 7 भागात ऊस आणि भुईमुग लावलेलं आहे. ऊस आणि भुईमुग लावलेलं आहे हे लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तर किती भागात त्यांनी ज्वारी लावली आहे तर सर 12 तर एकूण भाग आहे आणि ऊस आणि भुईमुग 7 भागात लावला आहे. तर वाचलं किती तर सर 5 वाचलं. किती मधून तर 12 मधून आणि उरलेल्या म्हणजे किती उरलं आहे हे उरलेली संख्या आहे आणि उरलं किती आहे तर 25 आहे. बस या क्वेश्चनला क्रॉस मल्टिप्लाय करू आणि लगेच आमचा आन्सर निघून येईल 12 × 25 डिवाइड बाय 5. 5 नी 25 5 वेळा कपेल म्हणजे 12 पंचे 60. तर रामरावाजवळ एकूण किती शेती आहे तर 60 एकर शेती रामरावाजवळ आहे. याच्यानंतर लगेच दुसरा क्वेश्चन पाहूया. हा प्रश्न आम्ही जो मागचा प्रश्न पाहिला होता तसाच प्रश्न आहे, काही फरक नाही आहे. तर रमेशने आपल्याकडील एकूण रकमेच्या 1/2 रक्कम पुस्तकावर खर्च केले आणि 3/8 रक्कम वह्यावर खर्च केली व उरलेली 15 रुपयाची एक कंपास पेटली घेतली. म्हणजे हा प्रश्न पण बघा आम्ही मागचा जो प्रश्न पाहिला होता तसाच प्रकारचा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये बी आम्ही तसंच करू की त्यांनी जेवढा भाग खर्च केला आहे त्या भागाला आम्ही पहिल्यांदा प्लस करून घेऊ, नंतर उरलेला जो फ्रॅक्शन निघेल त्याला आम्ही मायनस करू आणि इक्वल्स टू मध्ये ठेवू, म्हणजे लगेच आपला आन्सर निघून जाईल. तर 1/2 प्लस 3/8 यांचे क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा या दोन्ही जो छेद आहे यांना समान करू. तर समान कसं करू तर यांची लसावी काढू किंवा यांचा क्रॉस मल्टिप्लाय करू. तर 8 दोन्ही संख्याच्या टेबलामध्ये येत असते, तर इथं 4 ना मल्टिप्लाय करू तर इथं पण 4 ना मल्टिप्लाय करू. तर 4 1 4 प्लस 3 अपॉन मध्ये 8. तर किती होईल तर 7/8 होईल. तर किती भाग त्यांनी खर्च केला आहे तर 7/8 भाग खर्च केला आहे. तर वाचलं किती तर 8 मधून 7 भाग खर्च केलं तर वाचलं किती तर 1 भाग वाचलं. किती मधून 8 मधून, म्हणजे 1/8 भागाची किंमत किती तर 15. क्रॉस मल्टिप्लाय करू आन्सर लगेच येईल. तर 15 8 होते 120, म्हणजे 120 रुपये त्याच्या जवळ
होते, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सेकंड हा बरोबर आहे. असेच प्रश्न पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरती किंवा इतर असे काही स्पर्धा परीक्षा आहे तिथं वारंवार विचारत असतात. तर त्याच्यानंतर हा प्रश्न एक सोपा प्रश्न आहे आणि काही वेळेस असा बघायला मिळाला आहे की असा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारत असतात. तर हा प्रश्न काय आहे ते 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीच्या 4 भाग पाण्याने भरलेला आहे. पहा इथं बघा, इथं भाग किती 4/15 भाग भरलेला आहे. तर आता उरलं किती, तर सर हा एकूण भाग आहे आणि जो भरलेली टाकी आहे ती 4 आहे, म्हणजे 15 मधून 4 गेलं तर वाचलं किती, तर सर 11 वाचलं. किती मधून, तर 15 मधून. आणि किती 750 लिटर मावणाऱ्या टाकीमधून. तर इथं 750 नी मल्टिप्लाय करू आणि लगेच आपला आन्सर निघेल. तर 15 नी 750 जो आहे तो 50 वेळा कपेल आणि 11 आणि 50 चा मल्टिप्लाय केल्यानंतर 11 पंचे 550 लिटर पाणी अजून म्हणजे अतिरिक्त पाणी त्या टाकीमध्ये लागणार आहे. म्हणजे आपला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चनचा आन्सर जो आहे तो 550 लिटर आहे, जो की ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये दिलेला आहे. यानंतर क्वेश्चन विचारला आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही काही पेपरामध्ये बघितला असेल की वारंवार विचारला आहे. तर हा क्वेश्चन आहे की एका बाटलीत 250 ml दूध याप्रमाणे 3.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील. आता इथं म्हणजे कसं 250 ml आहे, 250 ml मध्ये किती लिटर दूध, म्हणजे एका बाटलीमध्ये 250 लिटर दूध याप्रमाणे किती 3.5 लिटर दूध. आता 3.5 लिटर दूध म्हणजे 3.5 लिटर. आता 3.5 लिटर म्हणजे किती ml, तर 3.5 ला 1000 ने मल्टिप्लाय करू तर किती होईल, तर 3500 ml लिटर दूध आपल्या जवळ आहे. आता एकामध्ये किती लागत आहे, तर 250 लागत आहे. तर 250 नी या 3500 ला जर भाग दिलं तर आपल्याला एकूण बाटल्या निघून येतील की किती बाटल्या लागतील. तर 0 नी 0 कपेल आणि 15 1 15 वाचलं किती 10 आणि हा 1 0 आणि 25 100 म्हणजे 14 बाटल्या लागतील. किती 3.5 लिटर दूध भरण्यासाठी, म्हणजे आपला करेक्ट आन्सर येईल 14 लिटर. याच्यानंतर दिला आहे की 2 टॉवेलची किंमत 8 रुमालाच्या किमती एवढी आहे. सोपा प्रश्न आहे आणि पोलीस भरतीला वारंवार विचारलेला प्रश्न आहे हा. बघा का म्हटलं आहे की 2 टॉवेलची किंमत ही 8 रुमालाच्या किमती एवढी आहे, म्हणजे 2 टॉवेलची किंमत किती, तर 8 रुमालाच्या किमती एवढी आहे. आता कसं करू, तर टी म्हणजे R ला T च्या खाली आणू, बरोबर, आणि 2 ला 8 च्या खाली, या प्रकारे. तर 2 नी हा कपेल 1 वेळा आणि हा कपेल 4 वेळा, म्हणजे एका टॉवेलची किंमत 4 रुपये आणि एका रुमालाची किंमत किती 1 रुपये. आता इथं विचारलं आहे की 1 डझन रुमालाची किंमत किती आहे, 48 रुपये आहे. एका डझनची किंमत म्हणजे 1 डझन मध्ये रुमाल किती, तर 12. तर 12 नी 48 कपेल 4 वेळेस, म्हणजे इथं म्हटलं आहे की 1 रुमालची किंमत किती होईल 4 रुपये. तर 2 रुमालाची किंमत किती होईल, 2 रुमालाची किंमत होईल 8 रुपये किंवा 1 रुमालाची किंमत 4 रुपये. तर 4 टॉवेलची किंमत किती, तर 16 रुपये. अशी किती टॉवेल खरेदी करायची आहे किंवा विकत घ्यायची आहे किंवा किंमत किती आहे, तर 15 नी याला मल्टिप्लाय करू तर 15 सक 90, 90 चे 0 आणि उरले 9, 15 1 15 आणि 9 200 म्हणजे 24, म्हणजे 240 रुपये ही 15 टॉवेलची एकूण किंमत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आपला हा करेक्ट आन्सर आहे. याच प्रकारे समोरचा प्रश्न बघूया. हा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न रिजनिंग मध्ये किंवा मॅथ मध्ये बघायला असं क्वेश्चन वारंवार विचारत असतात. तर हा क्वेश्चन आहे की 15 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे समान अंतरावर खांब रोवले आहे.
खांब रोवले आहे. पहिल्या खांबापासून सुरुवात करून तेजस 6 खांब 15 सेकंदात ओलांड. बघा इथं कसं दिलं आहे की हा 6 खांब आहे. आता इथं म्हणजे हा जो 15 मीटर अंतरावर जो आहे हा फसवण्याचा प्रकरण आहे, म्हणजे फसवण्यासाठी हा दिलेला आहे. तर इथं म्हणजे हा जो क्वेश्चन आहे यामध्ये इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत हा क्वेश्चन म्हणजे कामाचाच नाही आहे. आता यापासून म्हटलं आहे की पहिल्या खांबापासून सुरुवात करून तेजस, म्हणजे हा पहिला खांब आहे. इथून तेजस का करत आहे की जात आहे, म्हणजे 6 खांब 15 सेकंदात, म्हणजे इथून सुरुवात केल्यानंतर तो किती खांब ओलांडत आहे, तर 6 खांब ओलांडत आहे. म्हणजेच तो किती खांब ओलांडत आहे, तर 1 2 3 4 5 खांब 15 सेकंदात ओलांडत आहे. म्हणजे त्यांनी पहिल्या खांबापासून सुरुवात केली तर तो ओलांडेल किती, तर 5च खांब ओलांडणार. म्हणजे 5 खांब किती सेकंदात, तर 15 सेकंदात ओलांडत आहे. तर तो 1.5 मिनिटात, आता 1.5 मिनिट म्हटलं आहे तर 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद, तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि 1.5 सेकंद म्हटल्यावर किती होणार, तर 90 सेकंद. तर 90 सेकंद मध्ये किती खांब ओलांडणार, तर 15 90 जो आहे हा 6 वेळा कपेल आणि 15 सक 30, तर तो 90 सेकंदात 30 खांब ओलांडणार. पण एक सुरुवातीला आहे तर एक इथं प्लस करायचं आहे, म्हणजे तो 31 खांब किती 1.5 मिनिटात ओलांडेल. म्हणजे आपला ऑप्शन नंबर सेकंड हा बरोबर आहे. यानंतर हा शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न साधा आणि सिंपल प्रश्न आहे. का म्हटलं आहे की 5/11 ची बेरीज व्यस्त संख्या. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की व्यस्त का होते आणि का नाही होत, तर मी सांगितलं आहे की बेरजेची व्यस्त कशी होते, तर बेरजेची व्यस्त म्हणजे जी संख्या दिली आहे त्याच्या व्यस्त करून त्यांचं टोटल म्हणजे त्यांची बेरीज जर 0 येत असेल तर त्याच्या व्यस्त होते. आता 5/11 च्या व्यस्त कसं, तर 5/11 ही धनपूर्णांक संख्या आहे, तर ऋणपूर्णांक संख्या घ्यावं लागेल. आणि इथं म्हटलं आहे की 11/5 ची गुणाकार व्यस्त कशी, तर ही उलटी होईल. तर उलटी कशी, तर 11/5 म्हणजेच होणार 5/11 ही गुणाकार व्यस्त आहे आणि ही बेरीज व्यस्त संख्या आहे. यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. तर -5/11 प्लस 5/11. आता इथं बेस सेम आहे म्हणून जे अंश आहे अंशाची बेरीज होणार आणि 5 मधून 5 गेले तर किती वाचेल, तर 0 वाचेल. आणि 11 बेस सेम आहे, तर कोणत्याही संख्येला जर 0 भागले असता त्याचा जो भागाकार आहे हा 0 येत असतो. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पोलीस भरतीला काहीदा प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही लक्षात ठेवाल की हे प्रश्न कसे का सोडवू. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद करतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पसंत आला असेल किंवा चांगलं वाटलं असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबवण्यासाठी विसरू नका. आणि आपला हा जो पेज आहे एक टेलिग्राम पेज आहे, तो गोंदिया मॅथ्सवाला म्हणून दिलेला आहे. तिथे तुम्हाला या आम्ही जो व्हिडिओमध्ये प्रश्न विचारलेला आहे त्याची PDF आणि सोल्युशन हे दोन्ही भेटणार आहेत. तर हेच आपलं व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद आणि पाहण्यासाठी धन्यवाद आणि एकदा पुन्हा धन्यवाद.